नाशिकमधून नाशिकच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मतदान साहित्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते। नाशिकच्या 15 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर आज साहित्य पोहोचणार आहे। 249 बूथवर निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलिसांकडून विशेष खबरदारी सुद्धा घेण्यात येते। नाशिकमधील मतदान साहित्य वितरण केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। पाहूयात। मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना दुसऱ्या बाजूला निवडणूक कर्मचाऱ्यांकडून जोरदार लगबग बघायला मिळते। मी सध्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे। याच ठिकाणी जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांच्या मतदानासाठीचं जे साहित्य आहे त्याचं वाटप केलं जातंय। सध्याच्या घडीला या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून हे साहित्य ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यामध्ये बॅलेट युनिट असेल, युनिट कंट्रोल असेल, याशिवाय ज्या इतर जे साहित्य आहे ज्यामध्ये सही शिक्के असतात, शाई असते, यासोबतच काही बोर्ड्स असतात ते देखील या ठिकाणी ताब्यात घेतले गेलेले आहेत। आणि यानंतर आता हे कर्मचारी थेट मतदान केंद्र ज्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताच्या सुरक्षेमध्ये ते त्या ठिकाणी पोहोचतील। त्या ठिकाणी असलेले जे निवडणूक प्रतिनिधी असतील त्याची कल्पना ते त्यांना देतील आणि त्यानंतर उद्याच्या दिवशी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात होईल। जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांचं अशाच स्वरूपानं साहित्य वाटप होतंय। त्यामुळे मतदान अधिकाधिक कशा पद्धतीनं होईल आणि ते सुरळीत कसं होईल यासाठीची विशेष खबरदारी गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांच्याकडून घेतली जात होती। आणि आता मतदान करण्याचा क्षण जसा जसा जवळ येतोय तशी तशी लगबग आणि या सगळ्या काळामध्ये कर्मचाऱ्यांची जी धावपळ आहे ती बघायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश सावळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।